मी बनवणार आहे लसणीची चटणी. चला एन्जॉय करा, खावा. मी आता सुकं खोबरं किसते. तर आता आमच्या आईने नवीन चॅनल चालू केलंय. मध्ये ना तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला डेलीचे जे जे काय काय। सो गाइस, मैं ना हम लोग यूट्यूब चैनल क्यों ओपन कर रहे हैं इसका आपको रीजन बताता हूँ। क्या है ना, हम लोग है ना बहुत मेहनत करते हैं रनिंग में। तो देखो हर संडे ना ऐसे ट्रॉफी आते रहते हैं, आपने देखा रहेगा। देखो यहाँ पे, देखो यहाँ पे इतने सारी ट्रॉफी है, ऊपर देखो इतने सारी ट्रॉफी है। तो यूट्यूब चैनल चालू करने का रीजन यही है कि हर संडे इतने सारे ट्रॉफी आएंगे तो हम लोग रहेंगे किधर। तो आप लोग जल्दी जल्दी जाके चैनल सब्सक्राइब कीजिए ताकि हम लोग नया घर ले सके। घर मांगता है, घर मांगता है, इसके लिए अभी जो भी कुछ है आप आपके हाथों में गाइस, आपके ऊपर छोड़ दो। आप सब्सक्राइब कर दो, फ्री में है, पर हम लोग को पैसा मिलेगा बाद में। छोटा घर है, बड़ा मांगता है। बड़ा मांगता है, कितना BHK वो भी बोल दो, मतलब लोग उतना सब्सक्राइब करेंगे। बोलो कितना BHK, हाँ बोलो कितना BHK चाहिए, बोलो। BHK भाई है 1 BHK 2 BHK 3 BHK 4 BHK की डायरेक्ट बंगला 2 BHK है। ठीक है गाइस, ज्यादा डिमांड नहीं किया हम लोग ने। देखो 2 BHK का डिमांड किया है, बस उतना हम लोग का डिमांड थोड़ा पूरा कर दो। हम लोग भी खुश, आप भी खुश, जगह नहीं है, आपको भी ऐसा डेली व्लॉग बन। हाँ तो अभी हम लोग जरा कंटेंट से जरा अलग हट रहे हैं, चटनी कैसे बनाते हैं वो उस पर फोकस करते हैं। हाँ अभी हाँ अभी बोलो, अभी ये सूखा खोबरा है, उसको गरम करेगा। गरम करेंगे। सो क्या है गाइस कि ब्लॉगिंग क्या है, सब लोग को हिंदी मराठी समझ में नहीं आती, तो हम लोग ऐसा बीच बीच में हिंदी बोलते हैं और वही सब सुनने में मजा आता। पुढची स्टेप काय आहे? लसूण गरम करते, लसूण शेंगदाणे गरम केले। हा ओके, आता खोबरा गरम करणार हा आणि मग खोबरा झाल्यावर तीळ टाकणार हा आणि मसाल्यानी चटणी बनवणं झालं. पण इकडे झालं नाही ना, इकडे त्या लोकांना दाखवायला लागेल करून, बोलले काय झालं, बोलते येडं बनवतं ते लोक, ते सगळं दाखवायला लागेल। परत टाकू शकतात काय, ते थोडस शूटिंग नाही झालं आमचं। नाही नाही नाही, अरे मस्ती करतोय, आता जाऊ दे, ते लोक समजून घेतील। खोबरं टाकलंय ते आता मी गरम करणार। किती मिनिटं गरम करायचं? 10 मिनिटं। 10 मिनिटं? हा मग ते स्लो गॅस करपवायला पाहिजे ना, चांगलं भाजायचं, भाजायचं। सुकं खोबरं आणि तीळ टाकले, ते मी गरम करते आणि शेंगदाणे आणि लसूण गरम करून झाले आणि हे 10 मिनिटं जवळपास झाले। हा 10 मिनिटं झाले गरम होऊन। आता थोडं बाकी आहे गरम करायचं आणि मग मी याच्यात खोबरं लाल तिखट मिक्सर मध्ये टाकून लावणार आहे, हो ना? आणि त्याची चटणी बनवणार लसणीची। तशी कधी कधी लहान पोरांची बनवतात तुम्ही चटणी? आता मिक्सर काढते, मिक्सर काढते, गार झालं का मी ताई बोलतोय मिक्सर उघडत नाही, लवकर बोलव ताईला। गार झालं ना त्या मिक्सर मध्ये मी टाकणार आहे। मिक्सरच्या भांड्यात बघा, एरवी मिक्सर खुलत नाही, पण आज व्हिडिओच्या नादात खोललाय मिक्सर। ताईला बोलवतात त्या, जरा गार होऊन दे, गार झाल्यावर टाकणार। बाकी शेंगदाणे आणि झालेले आहे गरम करून। आता मी हे टाकते शेंगदाणे, आता ते मी बारीक करणार, त्याच्यात होणार नाही, छोटा पडतोय। तर हे लसूणचे साल आहे ते असं का दिसतंय, म्हणजे असंच टाकायचं? ह्याच्यात चव असते ना लसणीच्या सालीमध्ये, म्हणून साली सकट चटणी करायची असते आणि शेंगदाण्याची ती मी साली सकट शेंगदाण्याची चटणी करायची, चव असते त्याच्यात। आणि थोडं मीठ टाकणार। आम्हाला वाटलं की आळस आलं की नका काढू साली, टाकून द्यायचे।
नाही लोक ते कमेंट पण करू शकतात त्याच्यावर. थोडं मी मीठ टाकणार चवीसाठी. हा, चवीनुसार. हम्म. हा, एक प्रश्न आहे का माहिती किती पण मीठ जास्त टाका की कमी टाका, पण जेव्हा आम्ही टेस्ट करतो ना तेव्हा आहे ना प्रश्न हाच होतो, आज मीठ थोडं कमी पडलं हा. हा आमचा फेवरेट डायलॉग आहे. बीपीचा त्रास आहे ना म्हणून कमी टाकते. नाही पण जास्त पडलं तरी पण मला आज थोडं कमी पडलं याच्यात. आता मी खोबरं टाकते. सगळं अर्धाला आहे ना, खोबरं आणि तीळ जे आपण बनवून घेतलेलं ते. थोडं थोडं टाकून करणार. थोडं थोडं टाका, हा म्हणजे का मिक्सर आपला तेवढाच आहे म्हणून. छोटा आहे ना, ते मोठ्यामध्ये मी नाही केलं, छोट्यामध्ये कर. हा. हा, परत काय बोलले? तेल तेल ते आता आपण टाकतो याच्यामध्ये. बघू शकतो. म्हणजे का तेलाने जरा चव असते ना हा. त्याच्यामुळे. आता मी त्याला वाटणार मिक्सर मध्ये. आता मिक्सर आम्हाला लावते. मिक्सर आम्ही स्टार्ट करतोय. चला 3, 2, 1 स्टार्ट. वाव, अहो 2 शेंगदाणे राहिले तसे. ते होणार, छोट पडतो ना. हा म्हणून एकदा दोनदा हा. करायचं. मग ते ते अजून होणार. बरोबर झालं नाहीये. हा. आता लाल मसाला कलर येण्यासाठी टाकते. हा. कलर येण्यासाठी लसणी काश्मीरी. ते आपल्याकडे ऍड येते काय लाल हा. काय? दाखव, ती दाखव ना, ते दाखव ना, बॉक्स दाखव ना. काश्मीर का तिखा लाल, ते हा. म्हातारीची ऍडव्हर्टाईज येते ती. हा. काश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी लसणीच्या चटणीमध्ये टाकायचं. टाकायचं आहे, कलर येण्यासाठी. लाल तिखट टाकून कलर लसणीचा चटणीचा कलर आलेला आहे. वा, हीच ती चटणी आपल्या वडापाव मध्ये वगैरे वडापावमध्ये खातात. टाकतात. हे वडापाव मागव रे लवकर फटाफट, आमची चटणी रेडी झालेली आहे.